नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यातील महेश म्हणजे भगवान शंकर हे आहेत. शंकर देवाचे महत्त्व सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त आहे. महादेव म्हणजे सर्वात महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते. त्यांचे केस मनाचे प्रतीक मानतात. त्यांचे त्रिशूल मनावर नियंत्रण करतो. त्यांचे ध्यान शांततेचे प्रतीक आहे आणि त्यांच्या गळ्यातील सर्प हा आपल्या अहंकार त्याग करण्याचे प्रतीक आहे. त्यांच्या देवी सामर्थ्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. जगातील सर्व दृष्टांचा नाश करणारा देवता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. विविध पौराणिक पुरावे आणि श्लोक आहेत जे भगवान शिव यांच्या अस्तित्वाबद्दल विविध कथांचे वर्णन करतात. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकाने काहीतरी वेगळे त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे. पण आज आपण भगवान शंकराबद्दल काही वेगळ्या बाबी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्ही कधी माहीत केल्या नसतील किंवा तुम्हाला माहीत नसतील. भगवान शंकराच्या कथा ऐकताना ऐकणाऱ्याच्या मनात नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की भगवान शंकराचे वडील कोण होते. यावर सर्वांचा एकच समज आहे की भगवान शंकरांना पालक नव्हते. भगवान शंकरांना अनादी असे संबोधले जाते. अनादी शब्दांचा शाब्दिक अर्थ आहे की ज्याला कोणतीही सुरुवात वा अंत नाही. भगवान शंकराला प्रारंभ नव्हता. ते जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आहेत. एकदा महादेवाला प्रश्न विचारण्यात आला की तुझे वडील कोण आहेत. यावर उत्तर देताना भगवान शिव म्हणाले की माझे वडील भगवान ब्रह्मा आहेत. भगवान शिवांना जेव्हा विचारण्यात आले की तुमचे आजोबा कोण आहेत, यावर त्यांनी उत्तर दिले की माझे आजोबा भगवान विष्णू आहेत. त्यांना परत विचारण्यात आले की तुमचे पणजोबा कोण आहेत. यावर त्यांनी खूपच वेगळे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की माझा पणजोबा मी स्वतःच आहे. भगवान शंकर यांच्या जन्माविषयी अजून एक मनोरंजक कथा आहे. एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू सर्वात शक्तिशाली कोण यावर वाद घालत होते. याच वेळी अचानक प्रकाशाचा एक तेजस्वी खांब दिसू लागला. हा खांब एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत लांब होता आणि या दोन्ही देवांना या खांबाची सुरुवात आणि शेवट शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले. यामुळे त्यांचा एकच गोंधळ उडाला होता. याच खांबामधून भगवान शंकर प्रकटले होते. हे सिद्ध करते की त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा आणि जन्माचा संबंध त्यांच्याकडे नाही आहे. भगवान शंकर हे सगळीकडेच आहेत. त्यांनी एखाद्या नेमक्या ठिकाणी अस्तित्व नाही आहे. वरील सर्व तथ्य हे पौराणिक कथांवर अवलंबून आहे. असे म्हणतात की ते कवितेचा एखादा भाग असू शकतात किंवा कदाचित एखादी दंतकथा असू शकतात. पण अनेक लोक असेही मानतात की भगवान शिव यांना विविध नावे देण्यात आलेली आहेत आणि आपण जेव्हा त्यांना मनापासून हाक मारतो तेव्हा ते आपल्या भक्तांची संकटे दूर करण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी असतात. भगवान शंकर हे सर्वत्र आहेत आणि त्यांनी एखाद्या नेमक्या ठिकाणी अस्तित्व नाही. यावरून हे दिसून येते की भगवान शंकराच्या जन्माचे नेमके पुरावे उपलब्ध नाहीत. कदाचित पृथ्वीवरील वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी त्यांचा जन्म झाला असावा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, ज्यामुळे अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.